जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे स्वर्गीय श्रीमती श्री कंवरबाई नारायणदास लोढा यांच्या स्मरणार्थ मेंदू विकार तपासणी शिबिर, गरजू रुग्णांना आधुनिक उपचार मिळवून देणं हीच खरी मानव सेवा. सतीश लोढा. जैन सोशल फेडरेशन द्वारा संचलित आचार्य श्री आनंद ऋषीजी हॉस्पिटल येथे श्री आनंद ऋषीजी महाराज यांच्या 126व्या जन्मदिनानिमित्त आणि स्वर्गीय श्रीमती श्री कंवरबाई नारायणदास लोढा यांच्या स्मरणार्थ आणि सतीश व संजय कुमारजी लोढा परिवार यांच्या वतीनं मेंदू विकार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचे उद्घाटन उद्योजक सतीश लोढा यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संजय कुमार लोढा, उज्ज्वला लोढा, सुनीता लोढा, सुमित लोढा, सौभाग्यश्री लोढा, कुणाल लोढा, डॉक्टर वसंत कटारिया, डॉक्टर आशीष भंडारी, मानकचंद कटारिया, गणेश कांकरिया, वसंत चोपड़ा, प्रेक्षा लोढा, तज्ञ डॉक्टर अद्वैत गीते, डॉक्टर वैशाली कदम, डॉक्टर स्नेहा मस्के आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सौभाग्यश्री लोढा म्हणाल्या की जैन सोशल फेडरेशन याच्या अंतर्गत आनंद ऋषीजी हॉस्पिटल मागील 20 वर्षांपासून कार्यरत आहे आणि या हॉस्पिटलची जी महिमा आहे ती आता सर्व भारतभर प्रचलित झालेली आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही त्या संस्थेचे फुलाची पाकळी म्हणतो ना तसे सदस्य आहोत. याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो आणि ही जी आम्हाला एक चान्स आम्हाला त्यांनी दिला आहे या संस्थेमध्ये राहण्याचा, कार्यरत राहण्याचा, त्यासाठी आम्हाला जेवढेही आम्ही आभार मानू ते कमी आहे. आज मेंदू विकार शिबिर आयोजन जे झालेलं आहे, हा जो असा मेंदू हा जो आपला शरीराचा भाग आहे त्याचा विकार समजणं एवढं सोपं नाही आहे. त्याच्यासाठी प्रिकॉशन इज द बेस्ट रेमेडी असं आपण म्हणूयात. त्यामुळे सगळ्यांनी फक्त आजार आहे म्हणून यावं असं मला वाटत नाही. मला असं वाटतं की तुम्ही त्याचा रेग्युलर चेकअपमध्ये इन्व्हॉल्वमेंट करून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी पण या शिबिराचा योग्य वापर करून घ्यायला पाहिजे, योग्य उपचार योग्य वेळी करायला पाहिजे अशी आमची मनीषा आहे. आजचा हा दिवस आमच्यासाठी अत्यंत विशेष आणि भावनिक आहे. आचार्य आनंद ऋषीजी महाराज साहेबांचा आज 127वा जन्ममहोत्सव आहे. त्यांच्या पवित्र जन्ममहोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या सेवाभावी उपक्रमात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळत आहे. ही आमच्यासाठी खरोखर आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. आणि याच वेळी आमचे आजोबा स्वर्गीय नारायणदासजी मोहनलालजी लोढा यांच्या स्मृतिदिनानिमित्त या आरोग्य शिबिरासाठी योगदान देण्याची संधी आम्हाला जैन सोशल फेडरेशनने दिली आहे. त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत. प्रास्ताविका डॉक्टर वसंत कटारिया म्हणाले की आज पूज्य गुरुदेवांचा आचार्य श्री आनंद ऋषी महाराजांचा 127वा आजचा जन्मदिवस आहे, श्रावण शुद्ध 1. तर त्यानिमित्ताने हा कॅम्प होत आहे. बाबू जे त्यांना स्पॉन्सरशिप मिळाली, एकदम VIP स्पॉन्सरशिप घेतली त्यांनी. आता बाबू भाऊविषयी सांगायचं म्हणजे संपूर्ण नारायणदास लोढा परिवार हॉस्पिटलची पहिले नीव टाकल्यापासून हॉस्पिटल बरोबर आहे. 30 वर्ष होत आले जवळजवळ. तेव्हापासून सदैव म्हणजे खरोखर सदैव वेळेला कुठल्या वेळेला कधीही काही असतं तर त्यांना काम करायचं आणि बोलवायचं आणि ते येतात. ऑलमोस्ट 30 वर्ष ते हॉस्पिटलची सेवा करत आहेत. हॉस्पिटलच्या सेवेपेक्षा त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे काही पेशंट लागलं आपल्याला एक डायलिसिस मशीन घ्यायचं, बाबा सांगायचं ते लगेच 2 वर्ष होतात. स्वतः देतील नाही तर 2 वर्ष शोधून देतील. त्यांना अगोदर दर महिन्याला 2-3 लोकांचा सहभाग लागतो. मोठ्या मोठ्या गोष्टी असतात, कधी CT स्कॅन असतं, कधी MRI असतं, कधी डोळ्याचं असतं, 100 गोष्टी असतात. हॉस्पिटलला आपलं औषध आल्यामुळं आपल्याला याची डोनेशनची खूप गरज असते. त्याशिवाय इतकं ऑपरेट करू शकत नाही. आता आपल्याकडे एवढं अपडेटेड आहे की कुठल्याही मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटल एवढं अपडेटेड इन्स्ट्रुमेंट किंवा अशा योजना नाही ज्या आपल्याकडे आहेत. आणि आपण राजीव गांधी सारख्या योजना घेऊन जवळजवळ 70-80% सगळ्यांना फ्री करतो. एवढं करूनही आपण आज पर्यटन देत होतो फक्त अशा लोकांच्या सहभागामुळे. आणि बाबाचं सगळ्यात मोठं सहभाग म्हणजे कुणाला सांगायचं त्यांचा आदर करतात. त्यांनी मला सांगितलं की 10,000 रुपये द्या, तुम्ही 1 मिनिटात नाही म्हणणार नाही कधी. एवढं नक्की एवढा आदर आहे समाजामध्ये, असा फार कमी लोकांना असतो. म्हणजे जर तुम्ही पैसे मागितले वाटतं काय काय लावले तसं बाबाची बाबसून नाही. त्यांनी सांगितलं की मनुष्य करतो नाही द्यायलाच पाहिजे. तर
एवढा समाजात आदर असलेला माणूस नुसतं नवीन देणार नाही, अख्ख्या भारतामध्ये एक मोठी जैन संस्था आहे भारताची, त्याचे ते मूळ सदस्य आणि मंत्री आहेत. नंतर महावीर इंटरनॅशनलमध्ये पण त्यांचा मोठा सहभाग असतो. सगळ्यात मोठा सहभाग म्हणजे आनंद ऋषी हॉस्पिटल आहे ना, आनंद ऋषी भगवान महावीर स्कूल, यामध्ये आता पण जेवढं काही कॉन्ट्रीब्युशन केलंय लोकांनी, तर सगळ्या भाऊ मोठा सहभाग होता. आणि संपूर्ण परिवार म्हणजे संजू भाऊ, त्यांचे बंधू, पण ते सगळं तिथं समाजात भाऊ रिकामा राहतात. नाहीतर एवढ्या मोठ्या बिझनेसमधून बाहेर येऊन काम करणे अशक्य असतं. आणि पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे. डॉक्टर अद्वैत गीते यांनी सांगितलं की नमस्कार, मी डॉक्टर अद्वैत गीते, आनंद ऋषी हॉस्पिटल अहिल्यानगर येथे मेंदूविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज न्यूरोलॉजी म्हणजे मेंदूविकारचं शिबिर आहे. आनंद ऋषी हॉस्पिटल येथे 24 तास सिटी स्कॅन, MRI हे उपलब्ध आहेत व त्याचबरोबर पॅरालिसिसचे अत्याधुनिक उपचार व निदान व कॉमन काय न्यूरोलॉजीमधील आजार म्हणजे GBS, न्यूरोपॅथी किंवा कार्पल टनल सिंड्रोम हे विशिष्ट आजारावर योग्य निदान व उपचार केले जाते. आपल्याकडं राऊंड द क्लॉक NCV EEG मशीन आहे, ज्याच्यामुळे निदान लवकरात लवकर होते. तरी गरजू रुग्णांनी ह्याचा फायदा घ्यावा. नमस्कार, मी डॉक्टर वैशाली कदम काटकर. मी आनंद ऋषीजी रुग्णालयात मेंदूविकार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आनंद ऋषीजी रुग्णालयात मेंदूविकार विषयक शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराची खासियत म्हणजे या शिबिरामध्ये EMG, NCV, EEG अशा विविध तपासण्या सवलतीच्या दरात केल्या जातील. या शिबिराचे प्रामुख्याने विविध मेंदूविकार विषयक आजारांचे निदान केले जाईल, जसे की मायग्रेन, नसांचे स्नायूंचे आजार, अपस्मार, पक्षाघात अशा विविध आजारांचे निदान करून त्यांचे विविध तपासण्या ह्या सवलतीच्या दरात रुग्णांना मिळतील. म्हणून या शिबिराचा सर्वाधिक लोकांनी लाभ घ्यावा अशी नम्र विनंती. तेच पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस या आजाराचे निदान त्वरित झाले तर त्याच्यात 4.5 तासात जर पेशंट आला तर त्या पेशंटला इथे त्वरितच ते रक्तपातळचं इंजेक्शन देऊन त्याचा पॅरालिसिस किंवा जो कमजोरी असते ती सुधारली जाते. आणि विविध तपासण्या जसे CT, MRI कॅम्पसमध्येच उपलब्ध असल्यामुळे याचे निदानही त्वरित होऊन जाते. इथे आनंद ऋषीजीमध्ये 28 बेडचे न्यूरो ICU, त्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. डॉक्टर आशिष भंडारी यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार मानकचंद कटारिया यांनी मानले. यावेळी 90 रुग्णांची तपासणी या शिबिरामध्ये करण्यात आली. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी वेळ काढून आले. निमित्त जगमत दिनानिमित्त आपण विविध आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहेत. आनंद ऋषीजीमध्ये या आरोग्य शिबिराच्या शृंखलेमध्ये आज मेंदूविकार तपासणी शिबिर आहे आणि या शिबिराचे आयोजक आहेत स्वर्गीय श्रीमती कुंवरबाई नारायणदासजी लोढा, त्याचप्रमाणे सतीजी संजय कुमारजी लोढा आणि सर्व लोढा परिवार, सुमित, सुनीताताई, उज्ज्वलाताई, भाग्यश्रीताई, कुणालजी, प्रेक्षक, डॉक्टर विजय भंडारी या सर्व लोढा परिवाराचे मी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो. त्याचप्रमाणे या शिबिराचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहेत. असे आपल्या हॉस्पिटलचे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अद्वैत गीते, डॉक्टर वैशाली कदम आणि लहान मुलांचे न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर स्नेहा मस्के या डॉक्टरांचंही मी आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये स्वागत करतो.